90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या हप्त्याची आपण चातकासारखी प्रतीक्षा करत होतो, त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत अखेरकार एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तयारी पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा एकदा 2,000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आणि 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, कारण की वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर खरं तर मार्च महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होण्यास उशीर झाला। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की राज्य सरकारने हप्त्याच्या वितरणाची पूर्ण तयारी केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो थांबा, हा हप्ता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल असं नाही, कारण की काही अटी आणि नियमामध्ये बदल झाले आहेत। जर तुम्ही काही महत्त्वाची कामे केली नाही तर तुमचे पैसे थांबवू शकतात। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमका कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार। आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर बघा, तुम्ही या ठिकाणी यूट्यूब असेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बघतच असाल की बऱ्याच साऱ्या अशा बातम्या येत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत असतं की काल पैसे जमा झाले, आज पैसे जमा झाले, उद्या पैसे येणार, परंतु यामध्ये नेमकं सत्य काय आहे हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या कोणती चर्चा सुरू झाली आहे तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार, तर हे नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे। तर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, त्याचबरोबर हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का आणि कोणकोणत्या चुकांमुळे तुमचे हप्ते बंद पडू शकतात, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि एकदम खरी बातमी जर तुम्हाला बघायची असेल तर फक्त 3 ते 4 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओला देखील शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजना, PM किसानचे 6 आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरीचे 6 अशा पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही योजनांचे एका वर्षामध्ये 12,000 रुपये जमा होतात। आता नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाची चर्चा पार पडली। यामध्ये
प्रलंबित हप्त्यांचे वाटप आणि नवीन 9व्या हप्त्याच्या वितरणाबाबत ग्रीन सिग्नल देण्यामध्ये आला आहे. प्रशासकीय पातळीवरती याच्या याद्या तयार करण्याचे काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नव्हे तर नमो शेतकरी योजनेचे मागील रखडलेले हप्तेसुद्धा आता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आता अनेकांना प्रश्न पडतो की आम्हाला 8वा हप्ता मिळाला होता, मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळेल का? तर याचं उत्तर सरळ आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो तर त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असतो. पण यंदा सरकारने काही फिल्टर्स लावले आहेत. आता बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, केंद्र सरकारचा हप्ता जमा झाला की राज्य सरकारचा हप्ता जमा होत असतो. कारण की केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली. केंद्र सरकारची PM किसान योजना आणि PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने मग नमो शेतकरी योजनेची घोषणा केली. आता PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला की साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या अंतराने नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो. आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, त्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता. आणि आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला तर यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते. परंतु काय झालं तर काही तांत्रिक कारणामुळे आणि निधीच्या कमतरतेमुळे राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी फारच विलंब झाला. आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा नोव्हेंबर 2025 मध्ये जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता. परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला मार्च महिन्यामध्ये. म्हणजेच की साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला. तसंच आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे मार्च महिन्यामध्ये. कधी तर 13 मार्च या दिवशी PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आणि याच मार्च महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील खरं तर जमा व्हायला पाहिजे होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचे हप्ते वाटप करण्यासाठी राज्य सरकारला फारच विलंब झाला. आता शेतकऱ्यांची देखील सरकारकडे एकच मागणी आहे की हप्ता हा वेळेवरती देण्यामध्ये यावा. कारण की जर बघायला गेलं तर मागील काही हप्त्यापासून राज्य सरकारला प्रत्येक वेळेस हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत चालला आहे, विलंब होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली आहे. आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी सरकार सकारात्मक पाऊल उचलू शकते. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार तर एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असेल, बघा पुन्हा एकदा सांगत आहे, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असेल तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसानचा 22वा हप्ता कितवा तर 22वा हप्ता जमा झाला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होईल. तसेच शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काही कामे करावी लागणार आहेत. आता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार तर बघा, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार हे तर समजलं. परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणती कामे करावी लागणार हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यानंतर हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत. आता पहिला नियम तर आपण बघितला. कोणता नियम बघितला तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसानचा कितवा तर 22वा हप्ता जमा झाला तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार हे तुम्हाला समजलं. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी
काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, काही कामे पूर्ण असणे आवश्यक आहे. आता कोणतं काम तुम्हाला करावं लागणार, तर शेतकरी मित्रांनो बघा, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे अनिवार्य आहे. तसेच तुमचे बँकेचे खाते ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. तसेच DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात. बघा, तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची तुम्ही खात्री करून घ्या. तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या. कारण की बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. PM किसान पोर्टलवर जाऊन तुमची EKYC पूर्ण झाली आहे का नाही याची खात्री करा. जर तुमची EKYC पूर्ण नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा सेवा केंद्रावरती जाऊ शकता. फक्त 5 मिनिटाची प्रक्रिया आहे. बघा, CSC सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर आता आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे आमची EKYC पूर्ण आहे का नाही हे आम्हाला तपासायचं आहे. मग CSC सेंटरवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमची EKYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या. आणि EKYC पूर्ण नसेल तर EKYC पूर्ण करून घ्या. कारण की EKYC सरकारने अनिवार्य केलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं काम आहे तर बघा, तुमच्या 7/12 उताऱ्याची नोंद पोर्टलवरती अद्ययावत असणे गरजेचे आहे. म्हणजेच की लँड सीडिंग पूर्ण असणं आवश्यक आहे. जर लँड सीडिंग पूर्ण नसेल तर ते पूर्ण करून घ्या. तुमच्या 7/12 उताऱ्याची नोंद पोर्टलवर अद्ययावत नसेल तर ती अद्ययावत करून घ्या. कारण की तुमच्या 7/12 उताऱ्याची नोंद पोर्टलवरती अद्ययावत असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचे खाते जनधन किंवा नियमित चालू खाते असावे आणि त्यामध्ये कोणतेही तांत्रिक अडथळे नसावे, हे देखील तपासणं आवश्यक आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, तर ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल, ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणजेच की तुमच्या 7/12 उताऱ्याची नोंद पोर्टलवरती अद्ययावत असायला पाहिजे. म्हणजेच की ज्या ज्या शेतकऱ्यांची या ठिकाणी 7/12 उताऱ्याची नोंद पोर्टलवरती अद्ययावत असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं हे या ठिकाणी सुरळीत चालू असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असेल तर अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आता 2,000 रुपये जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच बघा, अनेक शेतकरी बांधवांचे या ठिकाणी काही हप्ते रखडले होते. काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते. तर अशा देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल परंतु काही तांत्रिक कारणामुळे तुमच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत तुमचे जुने रखडलेले पैसे देखील आता एकाच वेळी खात्यावरती जमा होऊ शकतात. म्हणजेच की काही शेतकऱ्यांना 4,000 ते 6,000 रुपये देखील या ठिकाणी मिळू शकतात. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत 8व्या हप्त्याचे देखील पैसे जमा होणार. म्हणजेच की 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7वा 8वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7वा हप्ता, 8वा हप्ता आणि आताचा 9वा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 6,000 रुपये देखील जमा होऊ शकतात. परंतु हप्त्याच्या लाभासाठी कागदपत्रांची पूर्तता
या ठिकाणी असायला पाहिजे, KYC पूर्ण असायला पाहिजे, बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे, तसेच लँड सीडिंग पूर्ण असायला पाहिजे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल, PM किसान योजनेचे हप्ते जमा होत असतील तर 100% आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? तर सरकारच्या अधिकृत सूत्रांनुसार आणि नुकत्याच झालेल्या हालचालीनुसार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण सुरू होण्याचे या ठिकाणी संकेत आहेत. विशेषतः 25 तारखेच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि पैसे जमा झाले की मोबाईलवरती मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही होती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. तुम्ही तुमची KYC पूर्ण केली आहे का? आम्हाला नक्की कळवा. तसेच अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती नक्कीच बघायला मिळेल. तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.